हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन। आज आपण हे पॉट किंवा कुंड्या छोट्याशा बनवायला घेतो आहे। हे वेगवेगळ्या उंचीने वेगवेगळ्या साईजचे बनवू शकतील। त्याचप्रमाणे वरचं गोल तुम्हाला घ्यायचं आहे किंवा नाही ते तुम्ही ठरवून घेऊ शकता। आता या कुंडीला मी घेतलेलं नाही आहे, त्याच पुढच्या कुंडीला मी वरती जे सगळ्यात गोल आलेला लेअर तो मी घेतलेला आहे ह्या तिन्ही कुंड्यांना। तर हे तुम्ही करू शकता। तर सूर्यफूल आणि ट्युलिपची फ्लॉवर्स कशी बनवायची ते मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलंच आहे। पानं कशी बनवायची तेही शिकवलं आहे। आता पॉटसाठी मी घेते आहे ग्रे वूल घेतली आणि 4 नंबरची सुई घेतली। आता मॅजिक रिंग करते आहे। मॅजिक रिंगला दोरा अशा पद्धतीने घेऊन आतला दोरा मी काढते आहे आणि एक चेन घेतली। परत एकदा दाखवते, अशा पद्धतीने दोरा घ्यायचा आणि त्यानंतर आतला दोरा काढायचा आहे। हे मॅजिक रिंग किंवा मॅजिक लूप तुम्ही घेतात आहे पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा, आणि मग एक परत एकदा बघितलं हे असं घेऊन या पद्धतीने काढायचं। त्यानंतरचं मी आतला जो लेअर आहे तो आतमध्ये मी आता डबल क्रोशाने घेते। हाफ डबल क्रोशा घेऊन मी 7 हाफ डबल क्रोशा घेतले आहेत। पहिले ते 3 चेन किंवा 2 चेन घ्या आणि मग 7 हाफ डबल क्रोशा घ्या आणि 7 हाफ डबल क्रोशा त्या रिंगमध्ये मी घेते आहे। 7 हाफ डबल क्रोशा मी घेतले आणि त्यानंतर मी हे सर्कल क्लोज केलं। हा दोरा ओढून घेतला की हे सर्कल क्लोज झालं आणि मग मी फर्स्ट जी चेन होती पहिल्या 3 मधली त्याला मी स्लिप स्टिच घेते आहे। झालं, हे मॅजिक लूपने केलं। आता ह्याच मी ज्यांना मॅजिक रिंग येत नाही त्यांच्यासाठी हे घेते। 1 2 3 या चेन घेतल्या आणि मग फर्स्ट जे आहे ते मी हे स्लिप स्टिच घेतली। फर्स्ट चेनमधून 3 चेन घेतले आणि ते मधलं जे लूप आहे त्याच्यामधून आता मी 7 हाफ डबल क्रोशा काढते आहे। आता ह्या पद्धतीने हे सर्कल मी पूर्ण करून पहिल्या याच्यामध्ये परत स्लिप स्टिच बघा 3 चेन घेऊन पण लूप केलं तरी चालतं। फक्त मॅजिक रिंगमध्ये हे मधलं हे राहत नाही आणि याच्यामध्ये राहतं मधला गोल, तरी पण चालतं। आता मी काय करते आहे, सगळ्यात फर्स्ट जे आहे ना 2 चेन घेतल्या आणि येतं तिथे एक त्याच याच्यामध्ये 1 हाफ डबल क्रोशा, पुढच्या याच्यामध्ये 1 हाफ डबल क्रोशा, त्याच स्टिचमध्ये परत दुसरा हाफ डबल क्रोशा, म्हणजे एका स्टिचमधून मी 2 हाफ डबल क्रोशा घेते आहे। इथे तुम्ही डबल क्रोशा घेतला तरी चालेल, पण त्याच्याने तुमचं ते आतलं जे मटेरियल ते बाहेर निघू शकतं, म्हणून हाफ डबल क्रोशा घेते आहे मी। प्रत्येक स्टिचमधून मी 2-2 हाफ डबल क्रोशा घेतो। आता बेसिकसाठीचे जे माझे व्हिडिओ आहेत, ज्यांना येत नाही त्यांनी हाफ डबल क्रोशा कसं करायचं त्याचे व्हिडिओज आहेत आणि हे मी त्यानंतर मग मी हे जॉईन करते आहे फर्स्ट याला। झालं, त्यानंतरचं थर्ड राऊंडला परत 2 चेन घेतल्या, तिथूनच त्याच स्टिचमधून 1 डबल क्रोशा, पुढच्या याच्यामध्ये अजून 1 डबल क्रोशा, त्यानंतर 2, म्हणजे परत 1। हा पण इन्क्रीज राऊंड आहे। 2 घ्यायचे आणि मग त्या पुढच्या याच्यातून 1 घ्यायचा, पुढच्या स्टिचमध्ये 1 डबल क्रोशा। आता त्यानंतर पुढच्या एका स्टिचमधून 2, परत असं करत करत मी इथे आली आणि मग पहिल्या याला मी स्लिप स्टिच घेतली आहे। त्यानंतरचा राऊंड आहे 2 1 1, पुढच्या याच्यातून मग परत 2, परत 2, परत 1 1 2 1 1 2, अशा पद्धतीने हा राऊंड होतो। आता पहिल्या याच्यामध्ये मी 8 डबल क्रोशा घेतले होते, दुसऱ्या याच्यात माझे 16 झाले, 16चे 24 झाले आणि या चौथ्या याच्यामध्ये माझे 32 होतात ते, आणि मग मी हे जॉईन करून घेतलं। बरोबर माझे 32 स्टिच झालेले असतील। त्यानंतर 1 चेन घेतला। आता बघा नीटपणे, आता मी बॅक लूपमधून बरोबर सिंगल क्रोशा घेते आहे। बघा, ही बरोबर बॅक लूप याला म्हणायचं आणि या बॅक लूपमधून मी सिंगल क्रोशा घेते आहे। हे बघा नीट परत बघा, बरोबर ही जे बॅक लूप आहे त्याच्यातून मी काढते, म्हणजे वरती ते आता माझं उभं चढेल ना। पॉटचा बेस तयार झाला आहे, आता वर चढण्यासाठी नेहमी बॅक लूपमधून घ्यायचं असतं, हेही लक्षात ठेवा, ही टिप आहे। हे बघा, आणि ह्या खालचं जे लूप आहे ते तसंच ठेवायचं, बॅक लूपमधून घेऊन आता तिला मी वर चढवते आहे। हे पूर्ण बॅक लूपमधून मी वर घेतलं, अशा पद्धतीने मी सर्कल पूर्ण केलं। त्यानंतरचं परत हे मी स्लिप स्टिच घेणार पहिल्या याच्यात आणि हे जॉईन करणार, आणि आता पुढच्या याच्यामध्ये सिंगल चेन घेतली, सिंगल चेन घेऊन मी दोन्ही लूपमधून काढेल। आता सगळं दोन्ही लूपमधून काढेल, सरळ सरळ जायचं आहे आता आपल्याला वरती।
त्यामुळे इथे आपल्याला टर्न घ्यायचं होतं खालच्या याला, म्हणून मी ते बॅक लूपमधून घेतलं. आता हे सिंगल सिंगल करत पूर्ण जेवढी उंच तुम्हाला करायचं आहे तेवढेच तुम्ही सिंगल क्रोशा घेऊन ते राऊंड कंप्लीट करा. आता हा राऊंड मी प्रत्येक याच्यातून एक एक, प्रत्येक स्टिचमधून एक एक, म्हणजे तुमचे 32 झालेले तर 32च येणार. असे 32-32-32चे राऊंड तुम्ही पूर्ण करा. परत तिथे स्लिप स्टिच घेतली, परत त्याच्या पुढचा राऊंड. आता तुम्हाला जेवढी हाईट हवी आहे, उंची जेवढी हवी आहे तेवढे तुम्ही त्याचे राऊंड्स घेऊ शकतात. हे बघा, आता हे असं राऊंड माझा झाला, हा बेस आणि हा असा राऊंड माझे व्हायला लागलेले आहेत. आता ही उंची तुम्हाला कमी अधिक तुम्हाला जेवढी हवी तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकाल. आता मी ही घेतलेली आहे उंची, याच्यामध्ये मी साधारणतः 10 घेतलेले आहेत. आता मी ही वूल याच्यामध्ये टाकते. तुम्हाला पण वूल टाकूनही हे वरचं क्लोज केलं की हे तयार होतं. दुसरं असं की तुम्ही झाकणाचा बेस टाकला प्लास्टिकचा तरी होईल, पुठ्ठ्याचा बेस टाकला तुम्ही खालती आणि त्याच्यावरती कापूस टाकला तरी होईल. त्याचप्रमाणे तुमच्याकडे यूज केलेली अशी एखादी डब्बी असेल ते टाकून त्यात कापूस टाकला तरी होईल. कुंडी टाकली, छोट्या छोट्या मिळतात ते टाकले तरी होईल. त्याला मला हाईट वाढवावी लागेल आणि ही कुंडी टाकून तुम्ही कापूस टाकला तरी चालेल. किंवा दुसरं एक मटेरियल जे आपण बुके वगैरे करतात आणि त्याच्यामध्ये खालती ते मटेरियल लावलेलं असतं, हे असं मटेरियल मिळतं. किंवा थर्मोकॉल, आता थर्मोकॉल बॅन आहे पण तरी हे मटेरियल तुम्ही टाकून याचं बरोबर गोलाकार कट करून हा टाकला त्याच्यामध्ये तरी देखील खूप छान होतं आणि हलकं फुलकं आणि चांगलं तयार होतं, पडत देखील नाही. याचा बरोबर गोलाकार कट करायचा आणि अगदी इझिली कट होतं, हे सुरीने वगैरे अगदी इझिली कट होतं. तर हे असं कट करून घ्यायचं आणि त्यात ते टाकायचं. मग आता त्यात बघायचं की किती उंच हवं आहे आपल्याला. आता मला ही एवढी उंची नको आहे, मग हे बघा हे एवढं बरोबर मी त्यात टाकते. बघा हे तयार होतं. हे झाकण टाकायचं, झाकणाच्या वरती हे टाकून घेतलं मी. हे बघा हे तयार होतं. आता मला हे उंच झाल्यावरती परत अजून कट केलं खालून की बघा हे तयार झालं. जेवढे उंचीला हवी आहे तेवढ्या उंचीचं हे तयार होतं. आता मी याला मातीसारखं वरती ते करते आहे. ते करायला सेम जसं आपण खालचा गोल केला ना तसाच गोल मी आता वरती करून घेते आहे. जो खाली आपण बनवला ना तसा सेम करायचा आहे, फक्त याच्यामध्ये सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा 8 सिंगल क्रोशा, मग 16 पहिल्या राऊंडला, याला पण सॉरी सिंगल नाही घेतलं मी, हाफ डबलच घेते याच्यासाठी पण मी. 8 हाफ डबल क्रोशा, मग चेन क्लोज करून टाकायची. मग त्या पुढच्या राऊंडला 16 डबल क्रोशा. सेम जे आपण खालचं बेससाठी जे केलेलं आहे ते सेम तसं करायचं आहे, काहीच बदल नाही. सेम तसंच करायचं, खालचा बेस केला होता तसंच. 8 मग 16, त्यानंतर 1 2 1 2 असं करून तिसरा राऊंड होणार. एका स्टिचमध्ये 1, दुसऱ्या स्टिचमध्ये 2. तिसरा राऊंड तसा होणार, म्हणजे 8 16 8 2 16 अधिक 24. मग त्यानंतरचा चौथा राऊंड आहे 24 नंतर 32. अशा पद्धतीने तुम्ही हे आता वरचं जे ब्राऊन आहे ते पूर्ण करा. 4 राऊंडचं तयार होणार. 8 16 एका याच्यातून 2, तिसऱ्या याच्यामध्ये 1 2 1 2 आणि चौथ्या याच्यामध्ये 2 1 1 2 असे स्टिचेस होणार. 32 कंप्लीट करा आता आणि हे ब्राऊन कंप्लीट करा. हे बघा हे ब्राऊन कंप्लीट झाले आणि मी ठेवून बघते की ते परफेक्ट होते का. झालं. मी थोडासा दोरा एक्स्ट्रा ठेवून मी कट केलं, स्लिप म्हणजे ओढून घेतला दोरा आणि नंतर मी हा दोरा ओवती आहे सुईच्या याच्यामध्ये. आणि ओवल्यानंतर मी काय करते आहे, आता ह्या वरच्या जे आपण केलेलं आहे त्याचं हे बॅक लूप घेते आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर मी शिवती आहे. ते बघा बॅक लूप, याचं ब्राऊनचं फ्रंट लूप आणि याचं बॅक लूप, अशा पद्धतीने मी हे शिवून घेते आहे. खालचे जे दोन्ही लूप घेतले तरी चालतील, पण वरची जी आहे आपली जी खालचं जे पॉट आहे त्याच्या फक्त बॅक लूपमधून घेते बघा. कारण वरनं जर घेतला तर तो ब्राऊन कलर दिसेल मातीचा, म्हणून बरोबर आतला बॅक लूपचा कलर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं शिवून घ्यायचं आहे. आता मी हे टाकलं आणि शिवून घेते आहे. हे बरोबर याच्यातला एक लूप घेतला, 2 लूप घेतला, ब्राऊनचा काही फरक पडत नाही, पण ग्रे कलरमधला फक्त बॅक लूपने ओढून घ्यायचा आहे, बॅक लूपमधून घ्यायचं आहे आणि टाईट करायचं आहे बघा. म्हणजे बाहेरून आपल्याला ते दिसत नाही ब्राऊन कलर आलेला. आणि अशा पद्धतीने मी हे पूर्ण शिवून घेत आहे सगळं शेवटपर्यंत. आता हे शिवून घेतलं आहे मी आणि आता हा जो दोरा आहे हा आतूनच मी टाकून घेईल, म्हणजे तो आतमध्ये माझा
फिट होऊन जाईल तो दोरा. हे बघा आतल्या बाजूने मी दोरा ओढून घेतलेला आहे आणि इथे कट करून टाकेल मी. झालं, हे बघा झालं. आता काय करणार आहे, जे फ्रंट लूप जे आपण थ्रेड सोडला होता तिथूनच मी 2 चेन घेणार. 2 हे सोडले मी आणि तिसऱ्या याच्यामध्ये जे लूप आहे त्याच्यातून मी आता 1 डबल क्रोशा घेते आहे. परत 2 डबल क्रोशा, 2 स्पेस सोडल्या मी चेनच्या आणि मी 5 डबल क्रोशा एकाच स्टिचमधून काढते आहे. 5 डबल क्रोशा एका स्टिचमधून. त्यानंतर परत 2 सोडायचं आणि स्लिप स्टिच घ्यायची. 2 स्टिच सोडून परत 2 स्टिच सोडायचे आणि मग त्या स्टिचमध्ये 5 डबल क्रोशा. एका स्टिचमध्ये 2 2 2 मी घेते आहे. हे 5 डबल क्रोशा. त्यानंतर परत 2 चेन सोडल्या आणि स्लिप स्टिच. त्याच्या पुढच्या 2 मध्ये बरोबर 5 डबल क्रोशा. पुढचे 2 मध्ये परत पुढच्या 2 सोडल्यानंतर तिसऱ्यामध्ये परत 5 डबल क्रोशा. परत 2 एकाच ठिकाणून 5 डबल क्रोशा घ्यायचे. मग परत 2 सोडायचे आणि मग तिथे स्लिप स्टिच घ्यायची. परत 2 सोडायचे आणि तिथे तर 5 डबल क्रोशा. अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करते. परत 2 सोडून एक स्लिप स्टिच घ्यायची. म्हणजे स्लिप स्टिच 2 स्टिच सोडायचे. पुढच्या याच्यामध्ये 5 डबल क्रोशा. परत 2 सोडून तिसऱ्यामध्ये स्लिप स्टिच. परत 2 सोडायचे. अशा पद्धतीने मी आता हे गोल तयार झाले आणि हा पण थ्रेड मी आतमध्ये टाकून कट करून घेते. हे बघा आतमधून हा थ्रेड मी असा काढून घेते आहे. झालं तयार. आता याच्यानंतर तुम्ही त्याला गुलाबाची फुलं लावा, टुलिपची फ्लॉवर लावा किंवा तुम्ही सनफ्लॉवर लावा. तुमचं छोटंसं असं पॉट तयार झालं. हे बघा आता हे अशा पद्धतीने लावून घ्या. खालनी ग्लू गनने पॅक केलं तरी चालेल, नाही पॅक केलं तर तसंच ठेवलं तरी चालेल. म्हणजे 2-3 जरी तुम्हाला लावायचे तरी तुम्ही लावू शकतात. असं कुठलंही हे आतमध्ये लावून टाका. ग्लू गनने तुम्ही घट्ट केलं तरी नंतर चालेल. आणि हे अशा पद्धतीचं तयार होतं. बघा किती सोपं आहे, झटकीपट. तुम्ही टुलिप्स पण लावा, काहीही लावू शकता तिथे तुम्ही. असं नक्की करून बघा तुम्ही. आवडलं तर कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.